दादा नमस्कार. नमस्कार दादा. कुठून आले आपण मिरची बघण्यासाठी? आम्ही सिल्लोड तालुका रायमाबादून आलेलो. रायमाबादून आले. आपली नर्सरी हो नर्सरी ना. काय नाव आपल्या नर्सरीचं? विघ्नहर्ता रोपवाटिका. येथील आपले शेतकरी आलेले शेतकऱ्यासोबत म्हणजे शेतकरी आणलेले. हा शेतकरी आणलेले दादानी तर आधीला मिरची बघण्यासाठी. बरं काय वाटतं दादा तुम्हाला मिरचीबद्दल? मिरचीची क्वालिटी एकदम सुंदर हा. आहे आणि आपलं व्हायरस नॉन व्हायरस मध्ये येते. हां जसे समजून काही नॉन व्हायरस व्हरायटी आहे त्याच्यामधून हे आहे, कारण की विदाऊट मल्चिंग आहे, मल्चिंग केलेलं नाही बरोबर. नसताना सुद्धा हां मिरचीवर व्हायरसचं प्रमाण कमी आहे. हां हां म्हणजे व्हायरस येतोय ना तो कमी आहे, त्याच्यामुळं चांगलं म्हणजे टिकाऊ आहे आणि मल्चिंग नसताना सुद्धा 3 तोड्यात क्वालिटी चांगली आहे हां. वातावरणानुसार. बरं इतर व्हरायटीच्या तुलनेत कसं काय चालू व्हरायटी आपली? एकदम व्हरायटी चालायला पाहिजे त्या वर्षी, कारण की भरपूर व्हरायटी आल्या, काही व्हरायट्यांनी धोका दिला आणि शेतकरी पाहणी करत नाही. बरोबर. अशा जर पाहणी करत जर शेतकऱ्यांनी व्हरायटी लावल्या हां हां तर मला तरी वाटतं की शेतकऱ्याला परवडेल पुढच्या वर्षी. परवडेल. बरोबर. नाही तर म्हणजे फसवणूक होणार नाही. फसवणूक होणार नाही. बरोबर. काय झालं, शेतकरी काय करतो, याच्या सांगण्यानुसार व्हरायट्या लागवड करतो. बरोबर. हां पण सांगण्यानुसार न लावता जर स्वतः पाहणी करून जर लागवड केली हां तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. बरोबर. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा बरं. माझं नाव श्रीकांत कोडूनवल, राहणार रायमाबाद, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. आपल्या नर्सरीचं नाव? विघ्नहर्ता रोपवाटिका. विघ्नहर्ता रोपवाटिका. तुमचा मोबाईल नंबर दादा? 94 22 70 70 27. तर माझी एकच विनंती आहे, शेतकऱ्यांनी प्लॉट व्हिजिट करून आणि पुढच्या वर्षी स्वतः खात्री करूनच लागवड करणे. खात्री करून लागवड कराव्या, बरोबर जेणेकरून शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. बरोबर.